कष्टाच्या पैशा देवाचा आशीर्वाद असतो, पण लुबाडलेला पैसा लोकांचा शाप दडलेला असतो. मी असं केलेलं आहे. उपरोक्त विषयाने आम्ही सर्व खालील सह्या करणारे ज्येष्ठ नागरिक, माजी आजी विद्यार्थी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक व महिला भगिनी विनंतीपूर्वक आपणास निवेदन देत आहोत की नुकताच आपल्या प्रशासनाकडून नागरिक नोंदणी व ओळखपत्राबाबतचा अर्ज प्राप्त झाला. तो सशुल्क असल्याचे पाहून आश्चर्य व खेद वाटला. आपण आकारलेले 1500 शुल्क हे अन्यायकारक असून निरोगी समाज व्यवस्थेला, व्यायाम संस्कृतीला छेद देणारे आहे. संगमनेर अकोले परिसरातील संपूर्ण जनता व आम्ही हे कॉलेज माझे आहे असे मानतो, कारण कॉलेजच्या उभारणीसाठी गोरगरीब, कष्टकरी जनता, विडी कामगार, मजूर, शेतकरी यांनी आपल्या कष्टाचा 1-1 रुपया दिला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणून या कॉलेज सोबत आमचे आत्मिक आणि भावनिक नाते आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक सकाळ संध्याकाळ सुमारे 30 ते 40 वर्षापासून येथे शुद्ध हवा, प्राणायाम व चालण्यासाठी, फिरण्यासाठी येत असतो. आजपर्यंत आमच्याकडून कोणतीही शिस्तभंगाचे वर्तन, कॉलेजच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही. उलट माणसांमुळे हा परिसर फुलून दिसत आहे. त्यामुळे महाविद्यालयाची शान आणि मान राज्य पातळीवर पोहोचली आहे. परिणामी महाविद्यालयाला उत्कृष्ट नामांकन प्राप्त झाले आहे, मिळाले असून विद्यार्थ्यांचा ओघ ऍडमिशनसाठी या महाविद्यालयाकडे वाढत आहे. तरी सदरच्या अन्यायकारक शुल्काचा निर्णय त्वरित मागे घ्यावा व ज्येष्ठ नागरिकांचा मान राखावा. अन्यथा या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात लोकशाही मार्गाने मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल. अशा यांच्या वतीने अनिकेत मुलेंना सुद्धा आपण एक निवेदन या ठिकाणी मी सकाळी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व प्रकारची निवेदन आपण देणार आहोत. महाविद्यालयाच्या परिसरात सकाळच्या वेळी फिरणाऱ्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून या मैदानावर होणाऱ्या बदलांबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. कॉलेज प्रशासनाकडून मैदानावर काही बदल करून तिथे व्यावसायिकीकरणाचा, कमर्शियलायझेशन घाट घातला जात असल्याची चर्चा होती. सकाळी फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे मैदान केवळ एक मोकळी जागा नसून त्यांचे आरोग्य जपण्याचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. नेरच्या जागरूक नागरिकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या विरोधात आवाज उठवला. आपली ही हक्काची जागा वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपला विरोध दर्शवला. नागरिकांच्या याच सतर्कतेमुळे आणि एकजुटीमुळे सध्या तरी ही जागा व्यावसायिकीकरणातून मुक्त झाली असून ती पुन्हा नागरिकांसाठी खुली झाली आहे. विकास हवा, पण तो सार्वजनिक आरोग्याला आणि सोयीला बाधा आणणारा नसावा, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या भावनांचा आदर केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. अशाच प्रकारच्या स्थानिक प्रश्नांवर जागरूक राहण्यासाठी आणि आपली मते मांडण्यासाठी आपल्या हक्काचा आवाज बुलंद ठेवा. ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा. आमच्याशी जोडून राहा. आमच्या चॅनलवरील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.